मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परिसंस्थेचे प्रकार, परिसंस्थेचे कार्य, परिसंस्थेचे प्रकार, त्याचबरोबर आपण काही संकल्पनांचा अभ्याससुद्धा केला. जीवसमूह, जैविक समाज, जैविक संरचना, परिसंस्थेची संरचना, ऊर्जा प्रवाह, विविध प्रकारचे ऊर्जेचे पिरॅमिड्स, अन्नसाखळी, अन्नजाळी, असे अनेक घटक आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेतलेले आहे. मित्रांनो, आता आपण या प्रकरणातला शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो घेणार आहोत. तो म्हणजे पर्यावरणातील पोषक द्रव्यांचे चक्र किंवा संयुगांचे चक्र, सायकल ऑफ एन्व्हायरमेंटल कंपाऊंड्स हा घटक आपण घेणार आहोत. म्हणजे परिसंस्था कशा प्रकारे, या परिसंस्थेतले जे काही जैविक अजैविक घटक, प्रत्येक घटकाचं स्वयंपोषी, परपोषी, पुढे जाऊन विघटन, आणि विघटन झाल्यानंतर पुन्हा नामशेष होऊन त्याच जमिनीमध्ये जाऊन पुन्हा जमिनीतूनच उगवून पुन्हा त्यांची निर्मिती म्हणजे स्वयंपोषी, म्हणजे अशा प्रकारचं हे जे काही पर्यावरणातलं किंवा या पृथ्वीवर चालू राहिलेलं जे काही चक्र आहे, याला कालचक्र किंवा हे पोषक द्रव्यांचं चक्र म्हटलं जातं. हे कधीही थांबलेलं नाही किंवा ते कोणासाठीही थांबलेलं नाही. हे कायमस्वरूपी चालत आलेलं आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून या पृथ्वीवर सर्वात पहिले जो जीव निर्माण झाला, अर्थात तो जीव कुठे निर्माण झाला, तर तो समुद्राच्या तळाशी निर्माण झाला. त्याचं नाव होतं अमिबा. अमिबा हा सर्वात सूक्ष्म जीव, हा या समुद्राच्या तळाशी किंवा या महासागरामध्ये सर्वात पहिला जीव निर्माण झाला किंवा तो अस्तित्वात आला. त्याच्यानंतर पॅरामेशियम आहे, ॲनामेशियम आहे, अशा प्रकारचे सूक्ष्मजीवांची निर्मिती या पृथ्वीवर सर्वात प्रथम झालेली आपल्याला पाहायला मिळेल. याच निर्मितीतून हे सूक्ष्मजीव जेव्हा जमिनीकडे आले, जमिनीकडून पुन्हा या वातावरणाशी संपर्कात आले, आणि वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर विविध वातावरणातले जे काही घटक आहेत, हवा असतील, पाणी असतील किंवा ऑक्सिजन असेल, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे संयुगे आहेत, या संयुगाच्या मिश्रणात किंवा यांच्या संपर्कात आल्यानंतरच पुढे मानवाची निर्मिती या सूक्ष्मजीवांपासून झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मग सूक्ष्मजीवांपासून अशा प्रकारची निर्मिती आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सांगतो आहे की परिसंस्थेतला जो काही सर्वात शेवटचा मुख्य घटक आहे, अर्थात ज्याला आपण विघटक म्हणतो, म्हणजे सूक्ष्मजीव, ज्या सूक्ष्मजीवापासून निर्मिती होते तोच सूक्ष्मजीव याच अनेक जीवांना नष्ट करतो आणि तोच पुन्हा निर्माण होतो. म्हणजे सूक्ष्मजीव हा किती महत्त्वाचा आणि मोठा घटक या पर्यावरणाला संतुलित ठेवण्याचं काम तो करत असतो. तर या पर्यावरणामध्ये किंवा या संपूर्ण वातावरणामध्ये अशा प्रकारचं हे कालचक्र शेवटपर्यंत आणि सलग चालू असतं. आता पृथ्वीच्या निर्मितीत किंवा पृथ्वीवर जे काही पशुपक्षी प्राणी निर्माण झालेले आहेत, यांच्या निर्मितीबद्दल असं काही ठराविक आकडा आपल्याला सांगता येणार नाही की 1.5 लाख किंवा 1.5 अब्ज किंवा 2 लाख कोटी वर्षापूर्वी या पशुपक्षी किंवा या जीवांची निर्मिती झालेली आहे. तर असा आकडा काही निश्चित सांगता येत नाही. काही जण 500 मिलियन वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झालेली दिसून येते, किंवा 300 मिलियन किंवा 300 लाख वर्षापूर्वी मानवाची निर्मिती आपल्याला पाहायला मिळेल. तर असं काही निश्चित आकडा आपल्याला सांगता येणार नाही. हे सर्व निर्माण झाल्यानंतर वातावरणात जे काही घटक किंवा जे काही वायू निर्माण झालेले आहेत, मग ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, ओझोन असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल, हेलियम असेल, ब्युटेन असेल, किंवा तत्सम प्रकारचे असंख्य वायू या वातावरणात निर्माण झाल्यानंतर या पृथ्वीला एक प्रकारचं संरक्षण कवच म्हणून देण्याचा प्रयत्न या वातावरणातील वायूंना किंवा या घटकांचं राहिलेलं आहे. कारण हे घटक या जैविक किंवा जीव घटकांवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. हे जीव घटक याच वातावरणातील वायूंवर अवलंबून आहेत, आणि याच वायूंवर अवलंबून राहिल्यामुळे एक विशिष्ट प्रकारचं समीकरण तयार होतं. या वातावरणातील वायू म्हणजे जे काही कार्बन असेल किंवा ऑक्सिजन असेल किंवा नायट्रोजन असेल किंवा फॉस्फरस असेल किंवा हायड्रोजन असेल, जैविक घटकांचा या वातावरणातल्या वायूंशी संपर्क आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचे संयुग तयार होतात, आणि हेच संयुग एक कंटिन्यू आणि सलग चालू राहतात. आणि याच संयुगांना पर्यावरण संयुग चक्र किंवा कालचक्र किंवा संयुगांचे चक्र असं म्हटलं गेलेलं आहे. आता मित्रांनो, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, फॉस्फरस मानवाच्या किंवा जैविक क्रिया याच्यावर अवलंबून असतात, आणि याच्याशी संपर्कात आल्यानंतर कार्बनचा पुढे कार्बन डायऑक्साईड म्हणजे हे संयुग तयार होतं.
ऑक्सिजनचं ऑक्साईड्स किंवा ऑक्सिजनेशन्स अशा प्रकारचे संयुग तयार होतात. नायट्रोजनचं पुढे नायट्रस किंवा नायट्रो ऑक्साईड किंवा नायट्रोजन डायऑक्साईड अशा प्रकारचे संयुग तयार होतात. हायड्रोजनचं पुढे हायड्रोजन डायऑक्साईड, हायड्रोजन ट्रायऑक्साईड अशा प्रकारचे संयुग तयार होतात. हे संयुगे जैविक घटकांशी संपर्कात आल्यामुळे तयार होतात आणि म्हणूनच अशा प्रकारचं पोषण द्रव्यांचं चक्र हे अबाधित आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे काही चक्र आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि फॉस्फरस चक्र. हे 4 घटक, हे 4 वायू जे वातावरणात आहेत आणि वातावरणातील या पर्यावरणातील जैविक घटकांशी संपर्कात आल्यानंतर त्यांची पुढे संयुगे तयार होतात आणि संयुगे तयार केल्यानंतर हे कशा प्रकारे कार्य करतात हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. आता पहिलं आहे कार्बन चक्र. मित्रांनो, कार्बन चक्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्बन हा जो घटक आहे किंवा हा जो वायू आहे, तर ज्या काही वनस्पती आहेत, वनस्पती ज्यांना आपण प्राथमिक उत्पादक असं म्हणतो, आणि हे वनस्पती विविध प्रकारच्या द्रव्यांच्या साखळीमध्ये किंवा समूहामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कार्बन हा सर्वच सजीवांना किंवा जैव किंवा जीव घटकांना महत्त्वाचा घटक आणि आवश्यक घटक आहे. वनस्पती व प्राण्यांना हा कार्बन वातावरणातील कार्बन डायऑक्साईडपासून प्राप्त होत असतो आणि वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अतिशय कमी आणि अल्प प्रमाणामध्ये आहे. म्हणजे 0.033% कार्बनचं या वायूचं प्रमाण आहे. मानवी किंवा इतर कृत्रिम क्रिया घडल्यानंतर कार्बन डायऑक्साईडमधला जो कार्बन आहे हा कार्बन डायरेक्ट शोषला जातो. म्हणजेच कार्बन डायऑक्साईडची निर्मिती प्राण्यांचे श्वसन, ज्वलन क्रिया, ज्वालामुखी क्रिया, भूकंप क्रिया, वनस्पतींचे किंवा विविध प्राण्यांचे विघटन इत्यादी प्रकारच्या क्रियेतून या माध्यमातून होत असते. वातावरणात किंवा पर्यावरणात कार्बन डायऑक्साईडचे संतुलन अशाच माध्यमातून याच जैविक घटकांच्या मार्फत संतुलित राखले जाते. वनस्पती आणि प्राणी हे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. मित्रांनो, वनस्पती आणि प्राणी जे काही आहेत ते सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात म्हणजे या ऊर्जेच्या स्रोतात किंवा या माध्यमातून अनेक प्रकारचा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि अन्नाची अर्थात ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट्स यांची निर्मिती करत असतात. या क्रियेलाच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. कार्बन डायऑक्साईड झाल्यानंतर किंवा कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड पुन्हा वातावरणामध्ये सोडले जातात आणि जेव्हा वनस्पती आणि प्राणी नष्ट होतात किंवा नाश पावतात तेव्हा विघटकांद्वारे त्यांच्या शरीरातील जो काही मुख्य कार्बन आहे तो कार्बन वेगळा केला जातो किंवा तो शोषला जातो आणि तो पुन्हा या विघटकाच्याचद्वारे तो पर्यावरणाला जाऊन मिळतो. अशा प्रकारे कार्बनचे चक्र नित्य नियमाने आणि अबाधित पूर्ण होत असते. परंतु हे जरी कार्बनचे चक्र कंटिन्यूस किंवा सलग होत असले तरी 21व्या शतकात मानवाने केलेली जी काही प्रगती आहे किंवा जो काही विकास आहे या विकासाच्या किंवा या प्रगतीच्या जोरावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं या वायूचं उत्सर्जन किंवा यांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि याचा सर्वात मोठा दुष्परिणाम जैविक घटकांना, मानवी घटकांनासुद्धा होत आहे. आणि याचमुळे काय होते की नैसर्गिक चक्राचे संतुलन हळूहळू ढासळत चाललेले आहे. याचा परिणाम म्हणून पृथ्वीचे औष्णिक संतुलन किंवा जागतिक तापमानवाढ किंवा त्याचं तापमान अशा प्रकारच्या घटना या दिवसेंदिवस घडत चाललेल्या आहेत. आजच्या या सर्व जागतिक समस्येकडे मानवाने लक्ष देणे आवश्यक आहे, कारण हे सर्व मानवाच्या हातात आहे. अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड आणि पुन्हा कार्बन हे कार्बनचं चक्र म्हणजे कार्बन संयुगांचं चक्र अशा प्रकारे पूर्ण होत असतं. पुढचं जे चक्र आहे मित्रांनो ते म्हणजे नायट्रोजन चक्र, नायट्रोजन सायकल. वातावरणात नायट्रोजन किंवा या वायूचे जे काही प्रमाण आहे हे जवळपास 78% म्हणजे सर्वात जास्त नायट्रोजन या वायूचं प्रमाण या वातावरणात या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळेल. 78%. हे प्रमाण ऑक्सिजनच्या जवळपास कितीतरी चौपट आहे, 5 पट आहे. पृथ्वीवरील सर्वच प्राण्यांना व वनस्पतींना जगण्यासाठी नायट्रोजन हा वायू आवश्यक असतो. ते अतिशय महत्त्वाचं आहे. मग हा वातावरणात फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असलेला नायट्रोजन कित्येक जीवांचा
जशाचा तसा वापरता येत नाही. जो तरी आपल्या सभोवताली असला 78% म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, पण तो तसाचा तसा आपल्याला घेता येत नाही. मानव प्रत्येक श्वसनाबरोबर किंवा श्वासाच्या बरोबर नायट्रोजन शरीरात घेत असतो आणि उच्छ्वासाबरोबर किंवा आपण जो श्वास घेतो आणि घेतल्यानंतर तो श्वास सोडतो, त्या श्वासावाटे किंवा त्या श्वासेच्या बाहेर आपण तो नायट्रोजन वायू सोडत असतो. नायट्रोजनचा नायट्रॉन मानवाच्या शरीरात मिसळत नाही, परंतु वनस्पतींनाही अशा प्रकारे नायट्रोजन वापरता येत नाही, तो प्राण्यांनाही वापरता येत नाही. म्हणून प्राणी व वनस्पती यांच्या वाढीसाठी नायट्रोजनची संयुगे वापरत असतात. संयुगे नायट्रोजनची पुढे नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन ट्रायऑक्साईड अशा प्रकारची संयुगे. नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुगे तयार करण्याचे काम काही जीवजंतू, काही शेवाळ किंवा काही सूक्ष्म वनस्पती हे करत असतात. याशिवाय वातावरणात किंवा विजा चमकताना किंवा ऑक्सिजन व नायट्रोजन यांचा संयोग होऊन यांचं मिलन होऊन किंवा यांचं मिश्रण होऊन नायट्रोजन ऑक्साईड तयार होत असतो, नायट्रोजन डायऑक्साईड तयार होत असतो. काही विशिष्ट प्रकारचे आम्ल याच्यामध्ये जर मिसळले तर नायट्रोजन मोनॉक्साईड किंवा ट्रायऑक्साईड हे तयार होत असतं. नायट्रोजन ऑक्साईडचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्यास हवेतील नायट्रोजन भूमीवर किंवा जमिनीवर नायट्रिक व नायट्रस आम्लाच्या स्वरूपात वनस्पती व प्राण्यांना प्राप्त होतं. काही वनस्पतींच्या मुळांवर सूक्ष्म जीवजंतू जे बसलेले असतात, जे वास्तव्य करत असतात, ते नायट्रोजनची संयुगे निर्माण करत असतात. अशा प्रकारे नायट्रोजनची संयुगे वनस्पतींकडून शोषली जातात व त्यांचा अन्नजाळीमध्ये प्रवेश केला जातो, त्यांचा प्रवेश होत असतो. प्राणी वनस्पतींचे सेवन करतात, या प्राण्यांना दुसरे प्राणी खातात व त्यातून अनेक नायट्रोजन किंवा नायट्रेट वायूंचे चक्रीकरण होत राहते. प्राण्यांच्या व वनस्पतींच्या मृत्यूमुळे व नंतर कुजलेल्या प्रक्रियेमुळे किंवा विघटन या कृतीमुळे अमोनियासारखा वायू नायट्रस अमोनिया किंवा हा वायू वातावरणात मिसळला जातो. तसेच बऱ्याच प्रमाणात नायट्रेट्सचे घटक किंवा जे संयुगे आहेत याचे नायट्रीकरण होते आणि नैसर्गिकरित्या काही बॅक्टेरियांच्या मार्फत, जे बॅक्टेरिया जे वातावरणात किंवा पर्यावरणात असतात यांच्या मार्फत होत असते. अशा प्रकारे नायट्रोजन मोकळा होत असतो, तो मुक्त होत असतो या पर्यावरणात किंवा या वातावरणाला परत मिळतो आणि पुन्हा तो वातावरणातनं परत जातो. अशा प्रकारचं नायट्रोजन चक्र हे नैसर्गिकरित्या पूर्ण होते, ते पूर्णपणे अशाच पद्धतीने चालत असते. नायट्रोजन हा वायू अतिशय महत्त्वाचा आहे वनस्पती, प्राणी आणि विविध प्रकारच्या सूक्ष्मजीवांसाठी आणि होत असलेल्या विविध प्रकारच्या प्रक्रियांसाठी. अशा प्रकारे नायट्रोजनचं चक्र हे अबाधित आणि शेवटपर्यंत चालू असतं. पुढचं जे महत्त्वाचं घटक आहे तो म्हणजे ऑक्सिजन वायू. याचं ऑक्सिजन चक्र या पर्यावरणातील संयुगाच्या चक्रामध्ये ऑक्सिजन हा वायू प्रत्येक जीव, अजैविक व जैविक घटक किंवा समूह किंवा संरचनेला अतिशय आवश्यक आहे. कोणत्याही सजीवांचे अस्तित्व हे ऑक्सिजनशिवाय शक्य होत नाही. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण 20.9% आहे. शास्त्रज्ञांच्या मते ऑक्सिजनचे प्रमाण व अस्तित्व सुमारे 50 किंवा 40 कोटी वर्षापूर्वी कायम झाले असावे, म्हणजे याचा निश्चित आकडा नाही. हे प्रमाण ऑक्सिजन चक्रामुळे फारसा मोठा फरक न पडता आतापर्यंत कायम राहिलेले दिसून येते. प्रकाश संश्लेषण व श्वासोच्छ्वास या प्रक्रियेद्वारे वनस्पती व प्राणी यांच्यात कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन यांच्या सतत आदानप्रदान म्हणजे देवाणघेवाण सुरू असते. सेंद्रिय द्रव्यांच्या ज्वलनासाठी व प्राण्यांच्या श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो. वनस्पती कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचा उपयोग करून सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात अन्न तयार करतात, अन्न ग्रहण करत असतात व या प्रक्रियेत वनस्पती ऑक्सिजन वातावरणात सोडतात व परत हाच ऑक्सिजन प्राणी श्वासोच्छ्वास क्रियेत वापरत असतात. अशा प्रकारे प्राण्यांकडून वनस्पतीकडे आणि वनस्पतींकडून प्राण्यांकडे आणि पूर्णतः या परिसंस्थेकडे अशा प्रकारे हे ऑक्सिजनचं चक्र अबाधित आणि सतत चालू असतं आणि तेव्हा हे ऑक्सिजन चक्र पूर्ण होत असते. यालाच ऑक्सिजन चक्र असे म्हटले जाते, यालाच ऑक्सिजन चक्र असे म्हणतात. पर्यावरणातील किंवा वातावरणातील आणि या पृथ्वीवर सर्वात संवेदनशील आणि सर्वात महत्त्वाचा घटक हा ऑक्सिजन आहे. परंतु 21व्या शतकाकडे बघत असताना मानवाने केलेला जो काही विकास आहे, जी काही प्रगती आहे, अनेक प्रकारची वृक्षतोड आणि जंगलतोड केल्यामुळे अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीवर
घालून कितीतरी मोठ्या मोठ्या जंगलांच्या नैसर्गिक संपत्ती मानवाने नष्ट केल्या. परिणामी ऑक्सिजनची पातळी या पृथ्वीवरचा जो काही ऑक्सिजन होता हा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. त्यामुळे मानवाला लागणारा पुरेसा ऑक्सिजन हा सुद्धा त्याला मिळत नाही आहे. म्हणजे किती त्या मानवाला संघर्ष करावा लागत आहे. आणि अशा प्रकारचा संघर्ष हा फार संवेदनशील आहे आणि फार घातक आहे. तो फार जास्त काळ टिकणार नाही, कारण मानव काही दिवसातच मृत्युमुखी होऊ शकतो जर या पृथ्वीवर किंवा या वातावरणात किंवा या पर्यावरणात जर ऑक्सिजनची पातळी जर कमी झाली, हा वायू जर कमी झाला आणि संपूर्ण काँक्रिटीकरण या जगामध्ये जर झालं तर या जगामध्ये काहीही खरं राहणार नाही. ऑक्सिजनची पातळी किंवा ऑक्सिजन वाढवण्यासाठी, ऑक्सिजनची लेवल टिकवण्याकरता किंवा आपल्या शरीरातला ऑक्सिजन कशा प्रकारे टिकून राहील तर कशा प्रकारे वाढवेल याच्यासाठी जर प्रयत्न केला गेला तर निश्चितपणे याचा फायदा तुम्हाला होईल. माझ्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी एक व्हिडिओ टाकलेला आहे. परत हाच व्हिडिओ मी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओ लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की दिलेली आहे. ती तुम्ही नक्की बघा. म्हणजे प्रत्येकाला हा व्हिडिओ बघणं अतिशय महत्त्वाचं वाटेल की आपण ऑक्सिजन किती प्रमाणामध्ये कमी केलेला आहे आणि आता वेळ आलेले हा ऑक्सिजन वाढवण्यासाठी, हा ऑक्सिजन टिकवण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी कशी वाढवता येईल याच्याकडे जर मानवाने जर खूप बारकाईने जर लक्ष दिलं आणि भूमिका चांगल्या प्रकाराने जर घेतली तर निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो. याच्यानंतर जर पुढचं जे चक्र आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे मित्रांनो फॉस्फरस चक्र. फॉस्फरस हा वायूसुद्धा या वातावरणात किंवा या पर्यावरणामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. फॉस्फरस चक्राचा वातावरणाशी फार कमी प्रमाणात संबंध येतो, परंतु फॉस्फरस चक्र हे पर्यावरणात फॉस्फेट किंवा या असेंद्रिय फॉस्फेट किंवा या सेंद्रिय फॉस्फेट अशा प्रकारचे खनिजांच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होत असते, जे विविध ठिकाणी आपण शेतामध्ये किंवा विविध प्रकारची प्रक्रिया NPK नायट्रोजन फॉस्फेट अशा प्रकारचे वापरत असतो त्याच्यातलं. तर हे जे काही फॉस्फरस आहे किंवा हे जे फॉस्फेट आहे गाळाच्या खडकात, म्हणजे जो काही गाळाचा अतिशय जुना खडक आहे पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आलेला, या गाळाच्या खडकामध्ये या खडकांमध्ये लपलेला अशा प्रकारचा हा घटक किंवा हा खनिजांच्या स्वरूपामध्ये आहे. अग्निजन्य खडकातच याची निर्मिती झालेली आहे. हे जे गाळाचे खडक तयार झाले ते अग्निजन्य खडकापासून तयार झाले आणि हे अग्निजन्य खडक जे तयार झालेले आहेत ते ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो काही लाव्हा बाहेर पडतो, हा लाव्हा कालांतराने थंड होऊन तो त्या ठिकाणी साचतो. याच लावा रसापासून अग्निजन्य खडकांची निर्मिती झाली. अग्निजन्य खडकापासून याच गाळांच्या खडकांची निर्मिती झालेली दिसून येते आणि हेच गाळाच्या खडकांपासून आपल्याला अनेक प्रकारचे फॉस्फरस किंवा फॉस्फेट हे खनिज द्रव्य आपल्याला मिळत असते. खडकांच्या अनेक प्रकारच्या विदारण प्रक्रियेमुळे खडकांचे कण तुटतात किंवा फुटतात आणि हळूहळू ते सुट्टे होतात आणि या खडकातील फॉस्फरस हळूहळू वेगळा होतो. याचे असेंद्रिय फॉस्फरस म्हणून घटक ओळखले जातात. असेंद्रिय व सेंद्रिय घटक किंवा या घटकांद्वारे जो फॉस्फरस आहे तो वनस्पतींच्या मुळाद्वारे वनस्पतीमध्ये प्रवेश करत असतो. छोटे छोटे जे मांसाहारी किंवा जे शाकाहारी प्राणी किंवा पक्षी आहेत हे वनस्पतींचे सेवन जे करतात तेव्हा हा फॉस्फरस सरळ या छोट्या पक्षी आणि प्राण्यांच्या अन्नाद्वारे जात असतो, प्राण्यांच्या शरीरात जात असतो. मांसभक्षक प्राणी जेव्हा तृणभक्षकांचे भक्षण करतात, म्हणजे मोठे मोठे मांसाहारी प्राणी जेव्हा हे शाकाहारी किंवा छोटे छोटे प्राण्यांची शिकार करतात तेव्हा शिकार करत असताना, अन्नाचं ग्रहण करत असताना हेच फॉस्फेट किंवा हेच फॉस्फरस त्यांच्याही शरीरामध्ये प्रवेश करत असतं आणि अशा प्रकारची ही अन्नसाखळी तयार होत असते. कालांतराने मांसाहारी प्राणी मेल्यानंतर हेच त्यांचं विघटन होऊन किंवा ते नष्ट होऊन हाच फॉस्फेट किंवा हेच फॉस्फरस पुन्हा त्या पर्यावरणात किंवा त्या जमिनीमध्ये मिसळलं जातं किंवा त्या जमिनीमध्ये सोडला जातो. काही वेळा वनस्पती किंवा गवत जाळल्यानंतर देखील त्याच्या ज्वलन क्रियेमुळे किंवा ज्वलनाद्वारे फॉस्फरस पर्यावरणामध्ये सोडला जातो व पुन्हा परत असेंद्रिय फॉस्फरस वनस्पतींद्वारे किंवा असेंद्रिय घटक किंवा या प्रक्रियेमुळे हाच फॉस्फरस किंवा फॉस्फेट वनस्पतींद्वारे ग्रहण केला जातो. अशा पद्धतीने नियमित हे फॉस्फरस किंवा हे फॉस्फेटचं चक्र चालू असतं. म्हणजे निसर्गाकडून जैविक घटकाकडे आणि जैविक घटकाकडे पुन्हा निसर्ग चक्राकडे अशा प्रकारचं चक्र हे चालू असतं. अग्निजन्य खडकापासून गाळाच्या खडकापासून अनेक प्रकारचे खनिज द्रव्यात हे फॉस्फेट असतात. हेच वनस्पतींच्याद्वारे, नंतर प्राण्यांच्याद्वारे, शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्याद्वारे पुन्हा त्यांचं विघटन झाल्यानंतर पुन्हा ते जमिनीत आणि जमिनीतून पुन्हा ते
नैसर्गिक प्रक्रियेकडे, अशा प्रकारचं हे चक्र अबाधित आणि कायमस्वरूपी या वातावरणात आणि या पर्यावरणामध्ये सदैव चालू असतं आणि याच चक्राला फॉस्फरस चक्र असे म्हणतात. अशा प्रकारे पर्यावरणातील पोषक द्रव्यांचे चक्र अतिशय महत्त्वाचा घटक जो परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि फॉस्फरस चक्र हे 4 प्रमुख चक्र आपण या चक्रांचा अभ्यास केला. कशा प्रकारे यांचं कार्य चालू असतं, स्वयंपोषी, परपोषी, विघटन आणि विघटक या पद्धतीतून जैविक समाज व संरचना किंवा या परिसंस्थेतील जी काही संरचनेचे जे काही घटक आहे या घटकांद्वारे अशा प्रकारचं कार्य हे अबाधित चालू असतं आणि अशा प्रकारे हेच चक्र शेवटपर्यंत चालू असतं. परिसंस्थेतले हे चक्र अतिशय महत्त्वाचं आहे आणि या प्रकारे आपलं हे प्रकरण परिसंस्था हे या ठिकाणी संपलेलं आहे.